महर्षी शुकाचार्य सांगतात राजा परीक्षितीला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माचा आनंद सोहळा काही सुरू होता आणि नंद महाराजांना आठवण आली कंसाचा कर भरायचा आहे म्हणून नंद बाबा कंसाचा कर भरण्यासाठी मथुरेला गेले। त्या काळामध्ये कंसाने त्याच्या राज्यातील प्रत्येक गावाला असं त्या ठिकाणी कर जाहीर केलेला होता। प्रत्येक गावाला एक विशिष्ट तारीख दिली होती तिथी। त्या तिथीवर त्या गावचा जो राजा आहे त्याने संपूर्ण गावातर्फे कर भरायचा। कर म्हणजे हल्लीच्या भाषेत त्याला टॅक्स म्हणतो आपण। आणि जर नियोजित वेळेमध्ये जर कर नाही भरला तर मग कंसाचे सैनिक यायचे आणि गावामध्ये मग त्रास द्यायचे, लोकांना त्रास द्यायचे, घरातल्या वस्तू उचलून न्यायचे, जनावरं सोडून घेऊन जायचे। त्यामुळे प्रत्येक गावचा जो राजा आहे त्याचं कर्तव्य असायचं की अगदी वेळेवर कर भरावा। म्हणून नंद बाबासारखा श्रेष्ठ राजा कुठेही मिळणार नाही। जरी ते एका गावचे राजा होते पण त्यांनी त्या गावचं म्हणजे गोकुळाचं एवढं आपल्या मनापासून ध्यान ठेवायचे की त्यांना म्हातारपणी 90 वर्षाचं वय आहे, म्हातारपणी मुलगा झालाय, किती मोठा आनंद झालाय, तरी सुद्धा एवढ्या आनंदामध्ये त्यांनी आपलं कर्तव्य जबाबदारी विसरले नाहीत आणि कंसाचा कर भरण्यासाठी गेलेले आहेत। तेव्हा मथुरेला गेल्यानंतर दरबारामध्ये जातात, कर देतात आणि कंसाला म्हणतात महाराज मला मुलगा झाला आहे तर माझ्या मुलाला आशीर्वाद द्या। आता कंसाने आशीर्वाद काय दिलाय ऐका। कंस काय म्हणतो, नंद तुझ्या मुलाला मी आशीर्वाद देतो की तुझ्या मुलाचा जो कोणी शत्रू आहे ना त्याचा नाश हो। बघा आता आशीर्वाद दिलाय का स्वतःला शाप दिलाय? त्याने कृष्णाला आशीर्वाद दिलाय पण स्वतःला शाप दिलाय, कारण कृष्णाचा शत्रू कोण आहे? कंसच आहे। आणि कंसाने काय सांगितले की तुझ्या मुलाचा जो कोणी शत्रू त्याचा नाश होईल म्हणून, तर स्वतःलाच त्याने शाप दिलाय। नकळतपणे देव कशी लीला करतो पहा, नकळतपणे त्याच्याच तोंडून त्याला शाप द्यायला भाग पडले। त्याला माहित नाही ना की नंदाचाच मुलगा कोण आहे, याचं काळ आहे, हे त्याला ठाऊक नव्हतं कंसाला। मग कंस इकडे घाबरलेला होता की माझा काळ जन्माला आलाय पण कुठे जन्माला आलाय माहीतच नाही ना। म्हणून त्याने एक सभा भरवली आणि सभेमध्ये सांगितलं की जो कोणी माझ्या काळाला शोधेल त्याला मारेल, त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईल, कोणी आहे का तयार? तेव्हा सगळ्यात पुढं पहिल्यांदा एक स्त्री आली। त्या काळात सुद्धा बघा स्त्रियांना एवढं आरक्षण होतं। आत्ताच कलियुगामध्ये आरक्षण कायद्यानेही 50% आरक्षण दिले स्त्रियांना, पण त्या काळात सुद्धा सर्वात पहिल्यांदा हे कार्य करा एक स्त्री पुढे आली। अहो स्त्रिया प्रत्येक कामात पुढंच आहेत आणि पूर्वीपासून द्वापर युगापासून हे सुरू आहे की प्रत्येक कामात स्त्रिया पुढे आहेत। म्हणून आता बघा सप्ते करायचे म्हणलं तर स्त्रियांच्या जीवावर सप्ते चालतात। स्त्रिया जर ऐकायला नाही आल्या कथेला, अहो मंडपामध्ये कोणीच राहणार नाही। मग सगळे महिला श्रोतावर्ग एवढा जास्त आहे, कुठेही जातो मी कथेला कीर्तनाला कुठेही महिला जास्त असतात म्हणून सप्ते चालत आहेत। खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। महिला मंडळ कीर्तनाला महिलाच असतात, ऐकायला भागवताला महिलाच असतात। म्हणून तर हल्ली कुठं कुठं स्पेशल महिला मंडळाचा सप्ताह होतोय, तर या ठिकाणीही आपण पुढच्या वर्षी असंच आयोजन करू, महिलांचा स्पेशल सप्ताह करू। रात्रीच्या ताईंनी सुद्धा सांगितलं तसं की सर्व कीर्तनकार महिलाच, भागवतकार महिला, बाकी ही भजनाला महिलाच, पखवाज वाजवायला महिला, विणा घ्यायला महिला, प्रत्येक कामाला महिला। पुरुषांनी फक्त लांबून बघायचं, ऐकायला येऊ शकता पुरुष मंडळी, पण एक महिला सप्ताह इकडं आदिलाबाद जिल्ह्यामध्ये इकडे महिला सप्ताह कुठे झालेला पाहिला नाही आजपर्यंत। तिकडे लातूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात महिलांचे स्पेशल महिलांचे सप्ते होतात, सर्व महिला करतात। तर तसं इकडेही पुढच्या वर्षी असं आयोजन करू एक विशिष्ट प्रकारचं, आणि खूप छान पण वाटतं तसं, कारण महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बाजी मारलेली आहे। विमान चालवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत। मग चांगल्या कामात आहेत पण वाईट कामात सुद्धा महिला पुढे आहेत। जसं ही पुतना वाईट कामामध्ये पुढे आलेली आहे, एका बाळाची हत्या करण्यासाठी समोर आलेली आहे। आणि पुतना शब्दाचा अर्थ काय? पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही, जी पवित्र नाही
मनानेही पवित्र नाही, तिचे विचार पवित्र नाहीत. कारण एका बाळाची हत्या करायला पुढे आली म्हणून तिचे विचार पवित्र नाहीत. बरं, शरीराने सुद्धा पवित्र नाही, कारण तिला लहान लहान बाळांचं रक्त प्यायला आवडतं. असे घाणेरडे विचाराची तर, आणि पुन्हा मांस मदिरा असं घाणेरडं सेवन करणारी ही पुतना. ती म्हणाली, महाराज तुमचं हे काम मी करते म्हणाली. कंस म्हणाला, ठीक आहे, तू जर हे माझं काम केलंस तर तुला मी माझं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईल. ती म्हणाली, महाराज मला तुमचं राज्य नको, हे तर माझं अगदी आवडीचं काम आहे म्हणाली. मला लहान लहान बाळं मारून त्यांचं रक्त प्यायला फार आवडतं, म्हणून हे माझं आवडतं काम आहे. या कामाचे काही मला पैसे नकोत, मोबदला नको, मी तुमचं काम फुकट करते. कंस म्हणाला, ठीक आहे, पण तुझं रूप असं अक्राळ विक्राळ भयानक आहे, मग या रूपामध्ये तू लहान लहान बाळ कशी मारणार? पुतना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी माझं रूप बदलते, रूप पालटून मी या आपल्या राज्यामध्ये या महिन्याभरामध्ये जेवढेही बालक जन्माला आलेत ना, मी तेवढ्यांना मारते, मग त्याच्यामध्ये तुमचा काळ सुद्धा मरून जाईल. तेव्हा ती पुतना, तिचं स्वरूप एवढं अक्राळ विक्राळ भयानक होतं. मग आता पुतनाला रूप पलटायचंय, तर पुतना उठली, ब्युटी पार्लरमध्ये गेली, फेशियल केलं, चेहऱ्याचं ब्लीच केलं, आयब्रो काढल्या, मेकअप केलं, लिपस्टिक काजळ लावून, केसांचा सुंदर आंबाडा पाडला पाठीमागे, त्याला गजरा लावला, सुंदर साडी नेसली, कानात गळ्यात हातात सगळं काही शृंगार केला, आणि पुतना अशी सुंदर दिसायला लागली, एवढी सुंदर. आजच्या काळातल्या पुतना अशाच तयार होतात म्हणून सांगितलं. त्या काळातली पुतना, तिच्याकडे एक जादुई शक्ती होती, मायावी विद्या होती, एका क्षणामध्ये ती लगेच रूप बदलायची. मग आताही पुतनाचे वंशज टिकून आहेत. आताच्या पुतना ब्युटी पार्लरमध्ये जातात आणि जाताना वेगळ्याच दिसतात, बाहेर आल्या ना ओळखायलाच येत नाहीत. अहो, आता याच्यावर मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला होता की एक बाई ब्युटी पार्लरमध्ये गेली, मेकअप केलं, ती पूर्ण वेगळी दिसायला लागली, तेव्हा तिचंच लेकरू तिला ओळखेना, रडतंय, आईकडे जायचंय, आईकडे. ती किती म्हणते, मीच तुझी मम्मी आहे बाळा, पण ते लेकरू म्हणतं, नाही तू माझी मम्मी नाहीस, म्हणतं मला माझ्या मम्मीकडे जायचं. स्वतःचं लेकरू ओळखीना तिला. अशा आत्ताच्या पुतना आहेत ब्युटी पार्लरमध्ये. खरंच आजकाल मुलगी बघायला गेलं ना, तर आजकाल काही माणसं म्हणायला लागले, चेहरा धुवून नाना पोरीला समोर. का? कारण आधी दाखवतात मेकअप करून चेहरा वेगळा दिसतो आणि बिना मेकअपचा वेगळाच दिसतो. म्हणून अशी परिस्थिती आहे की त्या काळात अशीच परिस्थिती होती. पण तेव्हा ब्युटी पार्लर नव्हतं, त्या काळात ही जादुई शक्ती होती जी पुतनाकडं होती. तिनं काही क्षणामध्ये रूप पालटिले आणि एवढा सुंदर वेश धारण केलाय, असं वाटतंय जणू काय वैकुंठातून लक्ष्मी आली आहे, एवढी सुंदर दिसते. आणि त्या पुतनाच्या रूपाकडे मोहित होऊन कोणालाही काही सुचत नव्हतं, सगळे तिच्याकडे पाहून मोहित होत होते. आणि ह्या पुतनाने आपल्या स्तनांमध्ये कालकुट्ट नावाचं विष भरलेलं, आणि ती गावोगाव फिरू लागली, ज्या ज्या घरात लहान बालक आहेत त्या बाळांना जाऊन स्तनपान करू लागली आणि त्यांना मारू लागली. आणि लोक ही तिच्या रूपाकडे पाहून एवढे भुलून जाऊ लागले की तिच्याकडे पाहून कोणालाही वाटत नव्हतं की या बाईच्या मनात एवढं कपट आहे. बाहेरचा एक वेश आहे, दिसायला सुंदर आहे, असं वाटतं की लक्ष्मी आहे, पण मनातून कपट आहे. अशा वेशामध्ये ती देवाकडे गेलेली आहे, देवाकडे निघालेली आहे. लहान लहान बाळांना मारत मारत ती देवाकडे जात आहे. मग अनेक बालक मारत मारत ती गोकुळापर्यंत येऊन पोहोचली. तेव्हा गोकुळामध्ये तिला ज्या प्रत्येक ठिकाणी बाळकृष्णाची चर्चा ऐकायला मिळाली की काय नंदाचा मुलगा सुंदर आहे, काय नंदाचं बाळ सुंदर आहे. तिला वाटतं एवढी चर्चा करतात त्या अर्थी हाच आपल्या महाराजांचा काळ असला पाहिजे, आधी ह्याच बाळाकडे जावं. म्हणून नंद महाराजांच्या महालाचा पत्ता विचारत विचारत ती नंदबाबांच्या वाड्यासमोर येऊन उभी राहिली. आणि तिथं आल्यानंतर यशोदा मैयाला हाक मारली. यशोदा मैया जी म्हणत बाहेर आल्या, कारण पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या माणसाला आदराने जी म्हणायची पद्धत होती. जसं सासूने जर सुनेला हाक मारली, सुनबाई म्हटलं की सुनबाईनं जी सासूबाई म्हणायचं, पूर्वी जी आदरपूर्वक उच्चार करायचा. आता जी म्हणण्याची परंपरा संपली. आता सासू म्हटलं सुनबाई म्हटलं की सुनबाई म्हणते आहो.
कुत्या मांजराचं भांडण लागलं, कारण आजकाल सासू पटत नाही, त्या घरात सासू नाही, आदर राहिला नाही, सन्मान राहिला नाही, प्रेम राहिलं नाही. पण पूर्वी असं होतं, पूर्वी माणसांमध्ये फार प्रेम असायचं. कोणी असो, अनोळखी सुद्धा असो, पण त्याला मान सन्मान द्यायचा. म्हणून यशोदा मैया जी म्हणत बाहेर आल्या, पाहतात तर कोणीतरी स्त्री, सुंदर अशी रूपवान स्त्री दारात उभी आहे. मैयानं विचारलं, आपण कोण? मला ओळख नाही. अगं मी तुझी बहीण आहे, बहिणीला विसरून गेलीस? मैया म्हणते, माझी बहीण? अहो पण मला बहीणच नाही, मी एकुलती एक माझ्या बापाला. तुम्ही कोणती बहीण? पुतणा आली, अगं तुझ्या मामाची मुलगी आहे. मैया म्हणते, मामाची मुलगी आहात तर मी आजपर्यंत तुम्हाला कधीच पाहिलं नाही. तिने सांगितलं, पुतनाने, यशोदे, तुझं लग्न झाल्यावर मग माझा जन्म झालाय, आणि तू कधी मामाच्या घरी येतच नाहीस, मग तुझी माझी कधी भेटच झाली नाही. मैयाला वाटलं असेल कदाचित. तेव्हा ती म्हणते, अगं यशोदे, तुला फार वर्षानंतर मुलगा झाला, तुझ्या बाळाला आशीर्वाद द्यायला आले बघ. मैया म्हणाली, ठीक आहे, असेल मामाची मुलगी. विश्वास ठेवला आणि घरामध्ये बोलवलं. पुतना घरामध्ये आली आणि म्हणायला लागली, यशोदे, कुठं आहे तुझं बाळ? दाखव तरी कसं आहे. मैया म्हणाली, अहो आत्ताच त्याला स्नान घातले, दूध पाजवलं आणि झोपले पाळण्यामध्ये. देवाने विचार केला, आता जर झोपून राहिलो तर ही बाई बाहेर जाईल, दुसऱ्या बाळांना मारेन. यासाठी पुतनाला आता घराच्या बाहेर पाऊल टाकू द्यायचं नाही. परमात्मा पाळण्यामध्ये थोडेसे रडायला लागले, थोडा आवाज आला देवाचा रडण्याचा, की पुतना म्हणते, काय ग यशोदे, मला खोटं बोलतेस? तुझं बाळ तर जागच आहे आणि मला सांगते झोपले. मैया म्हणाली, अहो खरंच झोपलं होतं, पण आता उठलंय तसं तुम्ही जाऊन घ्या त्याला, मी तुमच्यासाठी काहीतरी चहा पाण्याची व्यवस्था करते. म्हणून मैया स्वयंपाकघरात निघून गेले आहेत. इकडे पुतना जशी भगवंताच्या पाळण्याजवळ आली आणि देवाला पाहिलं, एवढी मोहित झाली, देवाचं स्वरूप पाहिलं. खरोखर ती पुतना काही क्षणासाठी स्थिर होऊन एकटक देवाचं रूप बघायला लागली. म्हणायला लागली, खरंच जगामध्ये असा कधीच एवढा सुंदर बालक पाहिला नाही. अहो काल आपण या ठिकाणी कृष्ण जन्म साजरा केला, जे पात्र बनवून लहान बाळ आणलं होतं, नुसतं त्याला कृष्णासारखा वेश दिला तरी ते एवढं सुंदर दिसत होतं. साक्षात कृष्ण परमात्मा आले तर त्यांच्या तर रूपाची आपण कल्पना करू शकत नाही, फार सुंदर दिसत होते. मग पुतनाने त्या ठिकाणी मनामध्ये चांगले विचार आले, की खरंच किती सुंदर बालक आहे, याला सोडून द्यावं का? पण शेवटी अपवित्र विचाराची राक्षसीन होती. चांगले विचार लगेच मनातून झटकून टाकले. म्हणाली, सुंदर का असे ना, मला काय देणं घेणं, मी माझ्या महाराजांचं काम करायला आले, आपण तेवढंच करावं. म्हणून तिनं कृष्णाला उचललं, मांडीवर घेतलं, की देवाने डोळे झाकून घेतले. देवाने डोळे का झाकले, याला काही कारण आहेत. पहिलं कारण असं, देवाने डोळे यासाठी झाले कारण देव कपटी माणसाचं तोंड पाहत नाही. पुतना देवाकडे कपटाने आली आहे, म्हणून देवाने तिचा चेहरा पाहिला नाही, डोळे झाकून घेतले. दुसरं कारण असं, देव डोळे झाकून पुतनाचा पूर्वजन्म पाहतात, पूर्वी ही कोण होती. तर ही पुतना राक्षसीन पूर्वी राजा बळीची मुलगी रत्नमाला होती. ज्यावेळी भगवान परमात्मा वामन अवतार धारण करून बळीच्या दारात आले ना, त्यावेळी देवाचं सुंदर स्वरूप पाहिलं. रत्नमालाच्या मनामध्ये असा विचार आला, एवढा सुंदर बालक माझा असताना मी याला दूध पाजलं असतं. देवाने तिचा भाव जाणला आणि देव मनात म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. काही वेळानंतर मग भगवंताने जसं राजा बळीला पाताळात घातलं ना, रत्नमालाला खूप क्रोध आला. मनात म्हणते, असा जर मुलगा माझा असताना याला मी दुधात विष कालून पाजलं असतं. देव मनात म्हणाले, तथास्तु, तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. तर अशामुळे डोळे झाकले. तिसरं एक कारण असं सांगितलं जातं, की देवानं डोळे झाकून महादेवाचं ध्यान केलं, की भोलेनाथ, विष पिण्याचा तुम्हाला माझ्या अगोदर अनुभव आहे, मी पहिल्यांदा विष पितोय, तर तुम्ही जरा माझ्यावर ध्यान ठेवा, कृपादृष्टी ठेवा. असं महादेवांचं ध्यान केलं, यासाठी डोळे झाकले. असं साधू संतांच्या तोंडून असा हा भाव ऐकलेला आहे. परमात्म्याने डोळे झाकून पुतनाचं आधी सर्व दूध प्राशन केलं, विष प्राशन केलं आणि पुन्हा रक्त प्यायला सुरुवात केली, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. तिला त्रास व्हायला लागला
आणि देवाला म्हणायला लागली, सोड मला, सोड मला. पण देवाने काही तिला सोडलं नाही. तेव्हा ती महालातून बाहेर पळत आली, गोकुळ गावच्या बाहेर निघाली आणि धाडकन जमिनीवर कोसळली, गतप्राण झाली. भगवंतानी तिचे प्राण शोषून घेतलेले आहेत. पुतना जेव्हा जमिनीवर कोसळली त्यावेळेस सर्व गोकुळ गाव हादरलं, भूकंप झाल्यासारखं. लोक धावत घाबरून घराच्या बाहेर पळत आली. तर ते पुतनाचं धड एवढं मोठं पडलं होतं की 18 किलोमीटर एवढी जागा तिच्या शरीराने व्यापली होती. 18 किलोमीटर. आणि त्याच वेळी नंद महाराज त्या ठिकाणी आले. तेव्हा गोकुळवासियांनी पाहिलं की पुतनाच्या पोटावर कृष्ण परमात्मा खेळत होते. देवाला खाली घेतलं, मैयाकडे दिलं. आता या शरीराची कशी विल्हेवाट लावावी असा विचार झाला. तेव्हा नंद महाराजांनी सांगितलं, पुतनाच्या शरीराचे असंख्य तुकडे करा. जेवढे तुकडे आहेत तेवढे सरण रचा आणि प्रत्येक सरणावर एक तुकडा ठेवा. तसं गोकुळातल्या लोकांनी पुतनाच्या शरीराचे तुकडे केले. जेवढे तुकडे आहेत तेवढे सरण रचले, प्रत्येक सरणावर एक तुकडा ठेवला आणि अंतिम संस्कार केला. अग्नी लावला. जसं पुतनाचं शरीर जळायला लागलं तसं शुकाचार्य सांगतात राजाला, राजन एक चमत्कार घडलाय. पुतनाचं शरीर जळतंय पण चंदनासारखा सुगंध सुटला. परीक्षित राजाला कमाल वाटली. विचारलं, गुरुदेव ही पुतना एक राक्षसी नव्हती, मनही चांगलं नव्हतं, मनानं तर पाप